हर हर महादेव. मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते. नागदेवतेला कोणता नैवेद्य अर्पण करावा, पूजा कोणत्या वेळी करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि या दिवशी कोणते नियम पाळावे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी 2026 ची पूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सन 2026 मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवार साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत नागदेवतेला निसर्गरक्षक आणि भगवान शिवाचे प्रियगण मानले जाते. त्यामुळे नागपंचमी हा केवळ एक सण नसून श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा दिवस आहे. नागपंचमीचे महत्त्व. पुराणानुसार भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असलेला नाग हा निर्भयता, शक्ती आणि संरक्षकाची प्रतीक मानले जातो. या दिवशी नागदेवतेचे पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. पूजा कोणत्या वेळी करावी? नागपंचमीची पूजा शक्यतोवर सकाळच्या शुभ वेळेत करावी. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी. प्रथम गणपती आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर नागदेवतेचे पूजन करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजेसाठी पुढील साहित्य जवळ ठेवा. हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, तुपाचा दिवा, दूध, लाह्या, फळे, नैवेद्य, स्वच्छ पाणी. जर नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा असेल तर त्याचे पूजन करू शकतात. पूजेची सोपी पद्धत. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा. गणपती बाप्पाचे स्मरण करा. त्यानंतर नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. अगरबत्ती आणि दीप दाखवा. त्यानंतर श्रद्धेने प्रार्थना करा. हे नागदेवता, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा, सर्व संकटे दूर करा आणि सुख समृद्धी प्रदान करा. कोणता मंत्र म्हणावा? पूजेदरम्यान हा सोपा मंत्र म्हणू शकतात. ओम नमो नागदेवताये नमः किंवा अंताये नमः, वासुदेवाय नमः, शेषाय नमः. हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणून शुभ मानले जातात. नैवेद्य काय दाखवावा? वेगवेगळ्या भागामध्ये परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सामान्यतः दूध, लाह्या, फळे, गोड पदार्थ श्रद्धेने अर्पण केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्यापेक्षा भावेला अधिक महत्त्व दिले जाते. वाळू नसेल तर काय करावे? अनेकांच्या घराजवळ वाळू नसते. अशा वेळी चिंता करायचे कारण नाही. घराच्या देवाघरात किंवा नागदेवतेच्या चित्रासमोर पूजा केली तरी ती श्रद्धेने स्वीकारली. या दिवशी कोणते नियम पाळावे? नागपंचमीच्या दिवशी शक्यत असलेल्या कोणालाही दुखू नका. वाद विवाद टाळा. सात्विक आहार घ्या. देवाचे नामस्मरण करा. गरजूंच्या अन्नदान किंवा मदत करा. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करा. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? परंपरेनुसार या दिवशी विनाकारण जमीन खोदणे टाळावे. सजीव प्राण्यांना त्रास देऊ नये. राग, अपशब्द आणि भांडण टाळावीत. या मागील मुख्य उद्देश म्हणजे निसर्गातील प्रत्येक जीवाचा सन्मान करणे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नागपंचमी म्हणजे जिवंत सापाचा पकडणे, त्यांना दूध पाजणे किंवा त्रास देणे नव्हे. खऱ्या अर्थाने या सणाचा संदेश म्हणजे निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करणे आणि त्याचे संरक्षण करणे हा आहे. मित्रांनो, नागपंचमीची पूजा श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने केली तर त्याचे आध्यात्मिक समाधान निश्चित मिळते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशा धार्मिक उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. हर हर महादेव.